तलबा तंजीमों ने महापोर्टल बंद करने की मांग को लेकर एक बड़ी रैली निकाली। स्पर्धा परीक्षा संघर्ष समिति की जानिब से महापोर्टल बंद करने के मुतालबे को लेकर आनंद नगर चौराहे से जिला कलेक्टर दफ्तर तक महापोर्टल अंत यात्रा निकाली गई। इन एहतजाजी तलबा का मुतालबा है कि पोर्टल को बंद करके इम्तिहानात महाराष्ट्र लोक सेवा आयोग यानी MPSC के जरिए कराए जाएं। कई माह से तलबा इस मांग के लिए एहतजाज कर रहे हैं, लेकिन हुकूमत की जानिब से बस तलबा को यकीन दहानी ही कराई जा रही है, लेकिन अमली तौर पर इस मामले में कोई ठोस मनसूबा अमल में नहीं आ रहा है। इसी के खिलाफ तलबा ने आनंद नगर से जिला कलेक्टर दफ्तर तक एक एहतजाजी रैली निकाली। अतिशय चांगल्या प्रकारे आणि शिस्तबद्ध हा मोर्चा आपण एकच आहे। आम्ही मागच्या काळामध्ये 67 मोर्चे काढलेत महाराष्ट्रामध्ये। वेळोवेळी निवेदन देऊन आम्ही सांगितले, शरद पवार साहेबांना निवेदन दिले, मुख्यमंत्र्यांना दिले, मागच्या मुख्यमंत्र्यांना दिले। आमच्या जर भावना पोहोचत नसतील तर शासन आणि महापोर्टल मेलेलंच आहे आमच्यासाठी। आम्हाला विनंती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, तात्काळ महापोर्टल बंद करा। त्याच्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। यवतमाळचं सेंटर असो, आम्ही सतेज पाटलासोबत मागच्या 21 तारखेला बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी सरळ सांगितलेलं आहे, त्यामध्ये महापोर्टलचे CEO सुद्धा होते। त्याच्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार कसा चालला याच्यासहित आम्ही पुरावे दाखल केले। तरी देखील CM साहेबाची बैठक लावून देतो म्हणून आणखी आमचा 1 महिना उलटून गेला तरी बैठक लावणं नाही की कुठलंच काही नाही। तर आमची विनंती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला की तात्काळ महापोर्टल बंद करा। आम्ही तुम्हाला सांगतोय ना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागील काळामध्ये शासनाने पत्रक पाठवलं होतं की तुम्ही ह्या एक्झाम घेऊ शकता का सर्वच। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक पुन्हा पाठवलं राज्य शासनाला की आम्हाला 10 ते 15% स्टॉप वाढवून द्या, आम्ही या सगळ्या परीक्षा घेऊ शकतो। आणि तशा पद्धतीनं देशामध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये, केरळ असो, तामिळनाडूमध्ये लोकसेवा आयोग सेवकापासून परीक्षा घेतो। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आणि गव्हर्नमेंटला काय अडचण आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग देखील परीक्षा घ्यायला तत्पर आहे की केवळ 10 ते 15% स्टॉप वाढवून द्यायची एवढीच जबाबदारी गव्हर्नमेंटची आहे। आता सध्या लोकसेवा आयोगाचा स्टाफ 285 लोकांचा आहे। 10 ते 15% धरलं तर 30 ते 40 लोक वाढवून देण्याचं काम शासनाला करायचं आहे। तर गव्हर्नमेंट हे पावलं न उचलण्याचं कारण एकच वाटत आहे की यांच्या घरी अमाप भ्रष्टाचाराच्या माध्यमातून येणारी माया थांबणार आहे। हे गोरगरिबाच्या लेकरांची माया येणारी शेतघरं विकून जे भ्रष्टाचारातून पैसा येत आहे ते थांबू नये, याच उद्देशानं लेकरांची पिळवणूक महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत आहे। तर विनंती आहे, CSATची मागणीसुद्धा आमची मागच्या 2 वर्षापासून 2015 पासून मागणी आहे। CSAT UPSCला क्वालिफाय आहे, तर MPSCला का राहू नये। कंबाईनची परीक्षा संयुक्त रद्द करून सेपरेट करावी। आणि शिक्षक भरती जे आता भ्रष्टाचार फेपावत चाललेला आहे, संस्था चालकांना चराव पूर्ण सोडलेले आहेत। तर शिक्षक भरती एक सक्षम असा प्राध्यापक आणि शिक्षक भरतीचा आयोग नेमून परीक्षा घेऊन ॲबिलिटी सिद्ध करून शिक्षकांची भरती व्हावी, जेणेकरून समाजातील येणारी पिढी सक्षम अशी येईल, याची जबाबदारी गव्हर्नमेंटने उचलावी। अन्यथा यापुढं आम्ही अधिक तीव्र होऊ। आता आम्ही महापोर्टलची अंत्ययात्रा काढली, पुढील काळात शासनाचीच अंत्ययात्रा काढू। आणि आता आक्रमकपणे तोडफोड होईल का शासकीय नुकसान होईल याची जबाबदारी सर्वस्व महाराष्ट्र गव्हर्नमेंटची असेल, एवढीच विनंती करतो आणि मी इथं थांबतो। मोर्चा कुठपर्यंत करण्यात आला? मोर्चा आनंद नगर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत।